या ठिकाणी विशाल कालेकर सर समालोचक म्हणून नक्कीच पहिल्या इनिंगसाठी आपल्या बरोबर जोडले जातील. या सर, आपलं स्वागत असेल. थँक्यू प्रवीण सर. आपण पाहतो या ठिकाणी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग अर्थात RPL 2024 खेड तालुक्यातील मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा 5व्या पर्वामध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना आज सुपर 8 मध्ये हे 4 संघ आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. पहिली मॅच देखील या ठिकाणी संपन्न झाली आहे. निश्चितप्रमाणे जाकमाता स्पोर्ट्स शिरवली या संघाने एक दर्जेदार खेळ करत मात्र पहिल्या सामन्यामध्ये विजयाची मोर उमटवली आहे. त्यानंतर आपण आता दुसऱ्या सामन्याकडे जातोय. एका बाजूनं मैत्री ग्रुप स्पोर्ट खेड एलवाडी वेताळे वाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये SBMCC म्हाळुंगे इंगळे या 2 संघांदरम्यान इथे सामना मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे रंगताना पाहायला मिळेल. तथापि मैदानाच्या आतमध्ये मॅचच्या दिशेने देखील आपण जातोय. सलामीची आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळते. एका बाजूनं गणेश घुंडरे आणि समवेत आयडॉल आसिफ शेख इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूनं षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजच्या ट्रॅकवरती पहिल्या षटकासाठी इथे गोलंदाज मात्र आपण पाहतोय आसिफ तांबोळी आणि निहाल षटक क्रमांक 1 मध्ये. गणेश ऑन स्ट्राइक. मॅच होईल सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. डॉट बॉलला इथे सुरुवात झाली. पॉवर प्लेच्या षटकाला देखील सुरुवात होते. सामना देखील आपण पाहतोय मैत्री ग्रुप आणि त्यांच्या विरोधामध्ये SBMCC म्हाळुंगे इंगळे या 2 संघांदरम्यान आजच्या दिवसातील दुसरा सामना इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुपर 8 ची ते काय लढती आजच्या दिवसामध्ये आपण दिवसभरामध्ये पाहणार आहोत. निश्चितप्रमाणे हा सामना देखील दर्जेदार होताना पाहायला मिळेल. गणेश ऑन स्ट्राइक पुन्हा एकदा तयार. या दरम्यान चेंडू आपण पाहतोय वाईट बॉल आहे. खराब चेंडू. निहालला आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. ॲज अ आयडॉल या संघामध्ये तो निश्चितप्रमाणे आपल्याला ते मात्र पाहायला मिळतोय. देहू रोड परिसरातील असणारा हा खेळाडू या मैदानावरती सातत्यानं कित्येक वेळा कित्येक स्पर्धांमध्ये आपण खेळताना पाहिले. परंतु या पर्वामध्ये देखील तो अप्रतिम कामगिरी करत आलाय. पुन्हा एकदा तयार होतोय. या दरम्यान देखील फटका खेळण्याचा प्रयत्न. गणेश घुंडरेला शांत ठेवलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. फलंदाजासाठी खरं तर ही षटकं ॲडव्हान्टेजफुल आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला धावा रोखण्याचं काम केलं जाते. एक कमालीची सातत्यानं गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या नावाचा डंका या टेनिस क्रिकेटमध्ये निहालनं मात्र गमावला आहे. दुसऱ्या बाजूला गणेशला पूर्णपणे शांत ठेवलंय. कुठली धाव जी पाहायला मिळत नाही. एक अवांतर धाबेड संघाच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. श्री गणेश झालाय. 1 धाव इथे मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. गणेश तयार. या दरम्यान ब्लॉक होल चेंडू. कमालीचा चेंडू पाहायला मिळतोय. अलॉन द कार्पेट चेंडू असेल. एक सिंगल घेतली जाईल. क्षेत्ररक्षक त्या दरम्यान पाहायला मिळतोय. चेंडू फील्ड करेल, कव्हर करेल. एक सिंगल येते आणि धावफलक देखील पुढे जाईल. 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. चांगली सुरुवात आहे. खरं तर सुरुवात अप्रतिमरित्या झालेली आहे. परंतु शेवट कशा रीतीने होणार हे देखील पाहावं लागेल. थँक्यू. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध बैलगाडा मालक नितीन भाऊ थिगळे, त्याचप्रमाणे उद्योजक निखिल भाऊ गणवट, त्यांच्या समवेत तुषार भाऊ परंडवाल यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मनपूर्वक मनापासून स्वागत. या दरम्यान प्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. आसिफ तांबोळीला देखील इथं पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय सलामी दिली. निश्चितप्रमाणे षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL 2024 पर्व 5वं सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळतंय. एक सकाळच्या सत्रामध्ये हा सामना देखील अप्रतिमरित्या इथे रंगतोय. निहाल षटक क्रमांक पहिला मार्गस्थ करत असताना संघाला करून दिलेलं अप्रतिम सुरुवात जी पाहायला मिळते. रिव्हर्सचा प्रयत्न पाहायला मिळेल. त्यानंतर एक चौटी धाव देखील इथे येताना पाहायला मिळते. काही कमालीची गोलंदाज पंच देखील करतात. लिगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते आणि धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आणि स्कोर कार्डवरती आपण जातोय 3 धावा धावफलकावरती. ही सिमेंटची खेळपट्टी खरं तर गेली 3 दिवस आपण पाहतोय फलंदाजासाठी नंदनवन आहे. परंतु आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय या सिमेंटच्या खेळपट्टीवरती निश्चितप्रमाणे गोलंदाजांना पूरक अशी खेळपट्टी पाहायला मिळते. कमालीची गोलंदाजी प्रात्यक्षिक इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 निहाल मैदानाच्या आतमध्ये तयार. गणेश घुंडरे अर्थात सेवाग या दरम्यान बिग हिट केलाय. गणेश घुंडरेच्या बॅटमधनं
अफलातून दर्जेदार बिग हिट षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. पहिला षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आपण जातोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. गणेश खुंडरेला आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती काय कमालीचा फटका खेळलाय. काही चेंडूंवरती तो खरं तर मैदानाच्या आतमध्ये झुंजत होता, परंतु शेवटच्या एका चेंडूवरती त्यानं एक दर्जेदार फटका दाखवत धावसंख्येला आकार दिलाय. 9 धावा ज्या इथे मात्र धावफलकावरती असतील. पहिला षटक संपलं जाईल. पायच्या दुसऱ्या षटकामध्ये कोणाला आमंत्रित केलं जाणार. एका बाजूनं सलामीची आघाडीची जोडी आपण पाहतोय. आसिफ तांबुळे आणि गणेश खुंडरेनं इथे मात्र सुरुवात करून दिली, परंतु गोलंदाजी न करता या खेळपट्टीवरती 9 धावा म्हणजे एक चांगली सुरुवात आहे. दुसऱ्या बाजूला धावा रोखायच्यात, एका बाजूला धावा बडवायच्यात. प्रतिस्पर्धी संघ देखील ताकदीने एक बलाढ्य संघ आपल्या समोर आहे आणि त्या संघाच्या विरोधामध्ये एक धावांचा डोंगर उभा करावा लागेल. षटक क्रमांक 2 मध्ये स्वतः संघनायक गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय अमर गोरे. त्याला मात्र इथे आमंत्रित केलंय. कशी रीतीनं कामगिरी करेल, सातत्यानं दर्जेदार खेळ करत त्यानं देखील या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडली, परंतु आज इथे चेंडू हातामध्ये आहे. या दरम्यान रिव्हर्सचा प्रयत्न आसिफ तांबोळीच्या बॅटमधनं वन बाउन्स चेंडू सीमा पार येतोय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकारानं सुरुवात केली आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. फलंदाजासाठी आता ही खेळपट्टी रंगताना पाहायला मिळते, परंतु उंचीनं छोटा असणारा आसिफ तांबुळी इथे आता मैदानाच्या आतमध्ये कामगिरी मोठी करेल का हे देखील पाहावं लागेल. पहिल्या चेंडूवरती त्यानं चौकार खेळून काढलाय. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये सामना येऊन पोहोचलाय. अमर गोरे आणि आसिफ तांबुळे एक चांगली बॅटल पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने पहिल्या चेंडूवरती चौकाराला एक कमबॅक केलं जाणार का हे देखील पाहायचंय. अमर तयार. या दरम्यान सरळ बॅटनं फटका पाहायला मिळतो. इथे देखील अप्रतिम फटका चढवलाय आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरा सरळ सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. आसिफ तांबुळीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर मैत्री ग्रुप स्पोर्ट या संघामध्ये आपण पाहतोय. ऑक्शन प्रक्रियेमध्ये या संघासाठी राजू पेरुमलला आपण पाहिलं होतं, परंतु इंजुरीमुळे इथे आसिफ तांबुळीला आमंत्रित केलं आणि त्यानं देखील त्याची इथं प्रचिती दाखवली आहे. हा चेंडू इथे आपण पाहतोय थोडंसं दूरवरती राहील. निश्चितप्रमाणे डॉट चेंडू पंच इथे देखील खेळत आहेत. निर्धाव चेंडू असेल, कमबॅक करणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळते. 2 चेंडूंवरती 2 चौकार जरी आले असले ना तरी अमर गोरेमध्ये एक क्षमता आहे, तो इथे संघाला कमबॅक करून देतोय. 17 धावा ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स. या दरम्यान देखील फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण तिथे चेंडू फील्ड करेल आणि एक सिंगल इथे मात्र आपण पाहतोय. फेकी खराब आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार येईल. या चेंडूवरती अतिरिक्त 5 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 22 धावा धावफलकावरती येत आहेत. एका बाजूनं गोलंदाजी अप्रतिम होतीये. अमर गोरेनं देखील 2 चौकार त्याच्यावरती खेळून काढल्यानंतर त्यानं देखील कमबॅक केलं होतं, परंतु आता क्षेत्ररक्षकांकडनं देखील साथ मिळणं गरजेचं आहे. सांघिक खेळ आहे. प्रत्येकाला इथे प्रत्येकाचा बेस्ट द्यायचा आहे, जिंकायचंय. सुपर 8 पर्यंत पोहोचलात, परंतु इथून पुढे जर जायचं असेल एक दर्जेदार खेळ इथे मात्र तुम्हाला सर्वांना दाखवावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूनं क्षेत्ररक्षकांकडनं होणारी चुकी आणि प्रतिस्पर्धी संघाला मिळणारा बोनस इथं धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आल्यात. गणेश गुंडरे ऑन स्ट्राईक. 22 धावा धावफलकावरती. अमर तयार. या दरम्यान रिव्हर्सचा प्रयत्न. हा चेंडू देखील आपण पाहतोय दूरवरती राहील. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरा, परंतु चेंडू शर्यत जिंकलाय. या षटकातील 3रा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार.
26 धाबा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय दोन्ही फलंदाज खरं तर झुंजत होते. पहिल्या षटकामध्ये पुरेपूर खरं तर निहालवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला नाही. एक शांत संयमी खेळ दाखवला, परंतु या षटकामध्ये एक धुवाधार कमालीची अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. गणेश पुन्हा एकदा तयार होतोय. या दरम्यान आडव्यातून फटका पाहायला मिळतोय. अलाउन द कल्पित चेंडू असेल, सिंगल इथे येताना पाहायला मिळते. चेंडू फील्ड झालाय आणि एक सिंगल जी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावफलक पुढे जात आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा संपलं जाईल. बिनबाद 27 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. थँक्यू डीजे. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं ब्लॅक विला मेन्सवेअर चाकणचे सर्वेसर्वा माननीय श्री अक्षय शेठ धाडगे हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत. जे अतिथी पाहुणे आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत, लोकमतचे पत्रकार, केंदूर नगरीचे प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री भानुदास शेठ पराड यांचा या ठिकाणी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने आपण एक छोटासा सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने संपन्न करतोय. या ठिकाणी पराड साहेबांना मी विनंती करेल समोर यायचं आहे. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी उद्योजक दिनेश भाऊ गाडे, त्याचप्रमाणे प्रसिद्ध बैलगाडा मालक नितीन भाऊ थिगळे आणि सुभाष भाऊ बिरदवडे या मान्यवरांना विनंती करेल समोर यायचं आहे आणि या ठिकाणी पत्रकार साहेबांना सन्मानित करायचं आहे. मॅच तिकडे सुरू आहे आणि तुम्ही ऐकणार आहात विशाल कालेकर सरांना. थँक्यू प्रवीण सर. षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. निहाल पुन्हा एकदा. या दरम्यान एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. सेहवाग अर्थात गणेश गुंडरे इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या षटकामध्ये या दोन फलंदाजांना एक अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं. खरं तर खूप साऱ्या धाबा दुसऱ्या षटकामध्ये खर्च झाल्या, परंतु या षटकामध्ये पुन्हा एकदा निहाल टू समजला इथे मात्र आमंत्रित केलंय आणि त्यांनी पहिल्या चेंडूवरती इथे मात्र सेहवागला शांत ठेवलाय. पुन्हा एकदा तयार होईल. या दरम्यान इथे देखील फटका पाहायला मिळतो. अलाउन द कल्पित चेंडू पाहायला मिळेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक अमर चेंडूवरती येईल, फील्ड करतोय आणि 2 धावा इथे आपण पाहतोय. तिसऱ्या धावेसाठी इथे आसिफ नक्कीच कॉल देत होता, परंतु गणेशनं मात्र नकार दिला. खरं तर हे देखील महत्वाचं आहे. दोघांमध्ये असणारं कॉम्बिनेशन देखील पाहायला मिळतंय. अंडरस्टँडिंग देखील महत्वाचं आहे, ते देखील इथे पाहायला मिळालं. 29 धावा धावफलकावरती. या दरम्यान बॅटची कडा, पंचांचं बोट देखील आकाशाकडे उंचावलंय. गणेश गुंडरेला मात्र माघारीचा रस्ता पाहावा लागेल. पहिला फलंदाज बॅक टू द पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय. 29 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 ला इथे सुरुवात झाल्यानंतर खरं तर निहालला आमंत्रित केलं. का आमंत्रित केलं? या कामगिरीसाठी त्याला खरं तर आमंत्रित केलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा होत्या. एखादा बॅक थ्रू मिळून देण्याची गरज होती, ती गरज त्याला देखील इथं पूर्ण केली. तर न्यूमॅन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भूषण गोळे ॲज अ आयकॉन या संघामध्ये खेळणारा फलंदाज. सातत्यानं कितक्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण ॲज अ आयकॉन म्हणून या खेळाडूला पाहत आलोय. निश्चितप्रमाणे या खेळाडूनं देखील आपण पाहतोय या प्रीमियर लीग मध्ये गतवर्षी देखील अप्रतिम कामगिरी केली. या वर्षी देखील आपण पाहतोय एक कमालीची कामगिरी करतोय. खरं तर लागोपाठचे 2 षटकार खेळत त्यानं आपल्या संघाला सुपर 8 मध्ये दाखल केलंय. तो भूषण गोळे इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर दुसऱ्या बाजूला निहाल मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये एक अप्रतिम बॅटल रंगताना पाहायला मिळेल. ऑन स्ट्राइक भूषण, गोलंदाज निहाल तयार होतोय. या दरम्यान ब्लॉकहोल चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उत्तम दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू जाईल सीमा पार. पहिल्या चेंडूवरती चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. तिसऱ्या पंचांकडे निर्णय इथे पाठवण्यात आलेला आहे. ओव्हर स्टेप ते मात्र पंत चेक देखील करतील. धावफलकावरती आपण पाहतोय 33 धाबा धावफलकावरती आला. आता दुपारचं सत्र देखील इथे सुरू होतोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग
अर्थात RPL 2024 पर्व 5 मध्ये चालू असणारी ही क्रिकेटची स्पर्धा आज मात्र इथे आपण पाहतोय निश्चितप्रमाणे सुपर 8 मधील सामने जे रंगताना पाहायला मिळते. चारही संघ आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. या अगोदरचा सामना देखील अप्रतिम रंगताना पाहायला मिळाला. गोलंदाजीच्या जोरावरती कित्येक सामने या मैदानावरती रंगलेत. परंतु ही खेळपट्टी जर पाहायला गेली तर गेली 3 दिवस झाले इथं फलंदाजांचा बोलबाला राहिलाय. परंतु आजच्या दिवसामध्ये या खेळपट्टीवरती गोलंदाज धमाल कमाल करताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय इथे पाठवण्यात आलेला आहे. तिसरे पंच देखील आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. टेक्नॉलॉजीचा वापर देखील इथं होताना पाहायला मिळतोय. RPL 2024 मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा ते मात्र रंगताना पाहायला मिळते. तिसरा पंचांचा निर्णय येतोय. नो बॉल इथे मात्र घोषित केला जाईल आणि चौकार देखील येतोय. अर्थात आता पुढच्या चेंडूवरती असेल फ्री हिट. संधी आहे त्या संधीचं सोनं इथे मैदानाच्या आतमध्ये केलं जाणार का? निहाल गोलंदाज बुचर ऑन स्ट्राइक. या दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एक सिंगल घेतली जाईल संधी होती परंतु चेंडू आपण पाहतोय खरं तर थोडासा शरीरभेदक मारा होताना पाहायला मिळतो. परंतु बॅटची कडा लागली आणि एक सिंगल या चेंडूवरती आले. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण जातोय 35 धाबा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. कमबॅक करून दिलंय. दुसऱ्या षटकामध्ये अमर गोरेवरती खूप मोठं आक्रमण. याच षटकामध्ये निहालनं देखील कमबॅक केलंय. या दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि काय होईल? झेल मैदानाच्या आतमध्ये सुटला जातोय. कोणाचा? आसिफ तांबोळीचा झेल सुटलाय. इथून पुढच्या काळामध्ये आता या झेलचं महत्व खूप काही सांगून जाईल. येणाऱ्या षटकामध्ये पाहायचे आसिफ कशा रीतीने कामगिरी केली. जीवदान मिळालंय. त्याला देखील आता संधी मिळाली. त्या संधीचं सोनं उर्वरित चेंडूवरती तो करणार का? ही सारी खूप सारी प्रश्न. या प्रश्नांची उत्तरं देखील आसिफ तांबोली मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळणार का? कमबॅक करावं लागेल. झेल तर सुटलाय. निहाल तयार. या दरम्यान काय कमालीचा चेंडू आहे. अप्रतिम भन्नाट आणि डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपली जाईल. धावफलकावरती आणि स्कोर कार्डवरती आपण जातोय. मैत्री ग्रुप स्पोर्टच्या धावफलकावरती 1 गडी बाद 36 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. 3 षटक मैदानाच्या आतमध्ये संपली जातील. 1 गडी बाद 36 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात SBMCC म्हाळुंगे इंगळे या संघाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये निहालनं कमालीची गोलंदाजी केली. अवघ्या 9 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहतो अमर गोरेवरती खूप मोठं आक्रमण चढवलं. परंतु आता संघाला इथे कमबॅक करून देण्याची गरज असताना निहालनं स्वतःच्या अंगाखांद्यावरती जबाबदारी घेत इथे संघाला कमबॅक करून दिलंय आणि एक फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये बाद केलाय. 36 धावा धावफलकावरती असेल. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा स्वतः संघनायक अमर गोरे उर्फ सोन्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने भूषण गोळे आणि आसिफ तांबोळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर आता जो काही संघाचा इथून पुढचा डाव आहे उर्वरित अजून 3 षटका शिल्लक आहे. त्या 18 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न इथे होताना पाहायला मिळेल. संघाचा आयडॉल आणि आयकॉन इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. उर्वरित 3 षटका शिल्लक असतील. 3 षटकांमध्ये तर 36 आल्यात. उर्वरित 3 षटकांमध्ये किती येणार? आसिफ ऑन स्ट्राइक. गोलंदाज अमर गोरे. या दरम्यान अलाउन द कार्पेट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक सिंगल घेतली जाते आणि काय होईल? क्षेत्ररक्षण खराब. चेंडू सीमा पार. चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. सातत्यानं सामन्यामध्ये आपण पाहतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की गोलंदाज कामगिरी अचूक करतायत परंतु दुसऱ्या बाजूनं क्षेत्ररक्षकांना देखील अचूक कामगिरी करावी लागेल. परंतु ते होताना पाहायला मिळत नाही. चुका आणि चुका इथं टाळाव्या लागतील. एक चूक किती महागात पडणार तो येणारा काळ आणि वेळ मैदानाच्या आतमध्ये सांगून जाईल. चौकार देखील आलाय. आसिफ पुन्हा एकदा तयार. या दरम्यान बिग हिट आसिफ तांबोळी
छोटा पॅक बडा धमाका आउट ऑफ दी पार्क षटकार शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. एक चूक किती महागात पडू शकते त्याचं उदाहरण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आसिफचा झेल सुटला आणि त्यानंतर एक चौकार एक षटकार त्यानं त्याच्या बॅटमधनं मैदानाच्या आतमध्ये खेचून आणलाय. 46 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 14 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. एक गडी बाद. अमरला कमबॅक करावं लागेल. आसिफ ऑन स्ट्राईक. या दरम्यान देखील फुल टॉस आणि इथे काय होईल क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चेंडू अडवणार का आणि षटकार. पंचांचा इशारा येतोय अर्थात 2 चेंडूंवरती 2 षटकार. 52 धावा धावफलकावरती एक गडी बाद. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. काही कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसऱ्या बाजूने अमर गोरे गोलंदाजीच्या मार्कवरती शरीर यष्टीनं खूप मोठा आहे परंतु बॅटिंग मध्ये एक छोटा पॅक आणि धमाका मात्र मोठा आहे. आसिफ या दरम्यान चेंडू इथे आपण पाहतोय खेळून काढण्याचा प्रयत्न होता. भूषण देखील नक्कीच कळवतोय की हा चेंडू देखील इथे एखादा या चेंडूवरती बिगिट आला असता परंतु ठीक आहे. 2 चौकार 2 षटकार आलेत. एक संयमी खेळ आता दाखवावा लागेल. 52 धावा धावफलकावरती आल्यात. एक गडी बाद असला तरी दुसऱ्या बाजूनं संघाचा डाव या दोन्ही फलंदाजांवर मैदानाच्या आतमध्ये सावरलाय. अमरवरती सातत्यानं आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये देखील खूप मोठं आक्रमण चढवलं. या षटकामध्ये देखील एक चौकार 2 षटकार पाहायला मिळाले. अमर देखील कमबॅक करू शकतो. स्वतःला सिद्ध करायचंय. आज या मैदानावरती प्रत्येकाला बेस्ट द्यायचाय. इथे संघासाठी लढायचंय कारण की स्वप्न पाहिलंय या स्पर्धेचा अर्थात RPL 2024चा मानकरी व्हायचंय. ती स्पर्धा इथे मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. षटक क्रमांक इथे मैदानाच्या आतमध्ये निश्चितप्रमाणे 4थ्या क्रमांकाचं मार्गस्थ आहे. 52 धावा धावफलकावरती आल्यात. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुपारच्या सत्रामध्ये देखील आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी जमा होतोय आणि व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी देखील पाहायला मिळते. सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून मनपूर्वक हार्दिकाचं स्वागत करतो. षटक क्रमांक 4 मध्ये अमर गोरे आपल्याला पाहायला मिळतोय. RPL 2024 क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महाकुंभ मेळा मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. कोण जिंकणार कोण पोहोचणार पुढे आणि कोण पराभूत होणार खूप मोठी प्रश्नचिन्ह त्याची उत्तर इथे आहेत. या दरम्यान देखील फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दूरवरती राहणार आणि चेंडू पाहता पाहता जाईल सीमा पार. चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 56 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाजी करणारा संघ क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात SBMCC महाळुंगे इंगळे या संघामध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी निहालनं अप्रतिम केली परंतु दुसऱ्या बाजूने फलंदाजांना आज अमर गोरेंची पाठ धरली आहे. अक्षरशः त्याला धुवून टाकण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करताय परंतु कमबॅक करावं लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत लढायचं आहे. या दरम्यान पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक नसेल आणि 1 बाउन्स. आसिफ तांबोळी सेट ऑन फायर येतोय. चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. या षटकामध्ये आपण पाहतोय निश्चितप्रमाणे तब्बल 24 धावा खर्च झाल्यात आणि पहिल्या षटकामध्ये 18 धावा अर्थात अमर गोरे आज मैदानाच्या आतमध्ये महागडा ठरतोय. खूप मोठं आक्रमण पाहायला मिळतोय. आसिफ तांबोळीची बॅट चमकतीये. आसिफ तांबोळीला स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि त्यांनी आज त्या संधीचं सोनं केलंय. संघ मालकांच्या विश्वासावरती तो आज खरा उतरतोय. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. 60 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटका संपलीत. उर्वरित अजून 2 षटका शिल्लक आहेत. 12 चेंडूंचा डाव बाकी असताना षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाजाला आमंत्रित केलंय.
रवी हा मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. रवी सप्रे याला इथे मात्र आमंत्रित केलंय. निश्चितप्रमाणे तब्बल 60 धावसंख्येचा डोंगर इथं उभं राहायला गेला, परंतु कमबॅक करावं लागेल. खरं तर गोलंदाजीतनं देखील कमबॅक करू शकता. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलंय महेंद्र सावंत असेल, ललित मुसळे असेल, काही कमालीची भेदक गोलंदाजी केली. राजेश सोरटे देखील आपण त्या ठिकाणी पाहिलाय. दमदार कामगिरी केली गेली. या खेळपट्टीवरती जरी फलंदाजांना ही खेळपट्टी नंदनवन असली तरी एका बाजूनं गोलंदाजी जर अचूक टप्प्यावरती मारा केला तर फलंदाजांना देखील तुम्ही रोखू शकता. ते काम इथं आता रवी सप्रेला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. भूषण गोळे ॲज अ आयकॉन त्या संघातील ऑन स्ट्राईक धावफलकावरती 60 धावा असतील. एक गडी बाद. रवी तयार. या दरम्यान आउट बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल. एक सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येते. एका धावेवर धावफल पुढे जातोय. निश्चितप्रमाणे एका बाजूला आसिफ तांबोळी आज एक भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. त्याला स्ट्राईकला आणून ठेवलंय. उर्वरित आता जबाबदारी त्याच्या अंगाखांद्यावरती आहे. चांगलं धावफलक आपण पाहतोय अप्रतिम गतीने पुढे सरसावत आहे. परंतु दुसऱ्या बाजूने गोलंदाज देखील अडचणीमध्ये सापडले गेलेत. त्या अडचणीतनं बाहेर निघायचंय, संघर्ष करायचंय, लढायचंय, झुंजायचंय आणि इथे जिंकायचंय. त्यासाठी प्रयत्न इथं सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. आसिफ तयार. या दरम्यान बिगिन करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. फॉलो थ्रो बदने स्वतः रवी चेंडू खालील टिपला जाईल झेल. बिग विकेट गॉन. आसिफ तांबोळी इथे बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच 61 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 गडी बाद झाले गेलेत. आसिफ तांबोळीनं एक कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर केला. कबादुळा आपण पाहतोय आसिफनं 14 चेंडू मध्ये 38 धावा ज्या मात्र त्यानं त्याच्या बॅटमध्ये बनवला. एक धुवाधार बॅटिंग त्यानं मैदानाच्या आतमध्ये सादर केली. तर नवीन बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. स्वतः संघनायक विवेक शिवेकर इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कमालीचा फलंदाज आहे. कमी कालावधीमध्ये आपल्या खेळणं इथे निश्चितप्रमाणे प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलंय. एक चांगली बॅटिंगचा नजारा तो सातत्याने या खेळपट्टीवरती दाखवत आलाय. परंतु आज खरं तर संघाला गरज आहे आणि दुसऱ्या बाजूनं रवीकडनं देखील ती अपेक्षा इथे मात्र संघनायकाला आहे. कोण कोणाच्या अपेक्षांवरती खरं उतरणार हे देखील पाहावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला विवेक शिवेकर. दुसऱ्या बाजूनं भूषण मैदानाच्या आतमध्ये अजूनही तटस्थपणे उभा आहे आणि एका बाजूनं धावा येताना पाहायला मिळतात. 61 धावा 2 गडी बाद. विवेक ऑन स्ट्राईक. या दरम्यान बिगिट करण्याचा प्रयत्न जागा बनवली होती परंतु पाचची कडा पाहायला मिळते. अनेक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. धावफलक पुढे जात आहे. स्कोर कार्डवरती आपण जाऊया. 2 गडी बाद 62 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर इथून मागच्या षटकांमध्ये खूप साऱ्या धावा येताना आपण पाहिल्यात परंतु याच षटकांमध्ये धावांना कुठेतरी ब्रेक लावण्यात आल्यात. खरं तर ही गोलंदाजीची SBMCC माळुंगीकडे संघाला गरज होती. ती गोलंदाजी इथं रवीने मैदानाच्या आतमध्ये सादर केली आहे. 3 चेंडू कमालीचे टाकलेत. 2 गडी बाद 62 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडू मध्ये एक फलंदाज बाद केल्या. अवघ्या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये त्यानं खर्च केल्यात. एक दर्जेदार गोलंदाजी इथे पाहायला मिळते. या दरम्यान पुन्हा एकदा पुढे सरसवट डान्सिंग धावून विकेट पटका पाहायला मिळतोय. चेंडू फील केला जातोय. निहाल त्या दरम्यान पाहायला मिळेल. एक सिंगल येते. या षटकामध्ये काही कमालीचं कमबॅक आहे परंतु अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 63 धावा धावफलकावरती आल्या. 2 गडी बाद झाले गेले परंतु एका बाजून आता भूषण आणि विवेकला संघाचा डाव सांभाळायचा आहे. धावांपर्यंत मोठी मजल मारायची. प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये धावाचा डोंगर उभा करायचा आहे. त्यासाठी इथून पुढे मोठे फटके खेळवावे लागतील. या दरम्यान पुन्हा एकदा त्या दिशेने फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. फेकी केलीये. बॅकअप नसेल आणि इथे काय पाहतोय 2 धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पुन्हा एकदा 30 चूक. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. गोलंदाज सातत्यानं खूप सारा संघर्ष करत असताना तुमची साथ मिळणं हे खूप गरजेचं आहे. ते तुम्ही करा आणि इथे प्रतिस्पर्धी संघाला बॅकफुटवरती ढकलण्याचं काम करण्याचं नक्कीच तुमच्या हातामध्ये आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय विवेकच्या बॅटवरती चेंडू येताना पाहायला मिळत नाही. तो देखील आता संघर्ष करताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 चेंडू त्यानं खेळलेत. षटक क्रमांक 5 मध्ये 65 धावा धावफलकावरती आल्यात. या दरम्यान इथे पटका मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला तर अमर चेंडूवरती पाहायला मिळेल. एक सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे मात्र शेवटच्या क्षणी नकार खणवलाय. एकच धाव. कमालीची गोलंदाजी आपण इथं पाहतोय.
तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय पाठवण्यात आलाय. थ्रो गोलंदाजी नो बॉल साठी चेक. इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवण्यात आलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. आपण पाहतोय निर्णय देखील पेंडिंग असेल. तिसरे पंच आपल्यापर्यंत हा निर्णय देखील कळवतील. हा चेंडू चेक केल्यानंतर आपण स्कोर कार्ड तुमच्यापर्यंत पोहोचू. षटक क्रमांक 66 झालेत आणि 2 गडी बाद झालेत. निश्चितप्रमाणे दुपारच्या सत्रामध्ये देखील आपण पाहतोय RPL 2024 आजच्या दिवसातील दुसरा सामना खरं तर इथे मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. एका बाजूने मैत्री ग्रुप स्पोर्ट खेड एलवाडी वेताळे वाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये SBMCC म्हाळुंगे इंगळे या 2 संघांदरम्यान इथे सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. अगोदरचा सामना देखील आपण पाहिलाय. तिथे देखील एक कमालीचा दर्जेदार खेळ करत जाकमाता स्पोर्ट शिरोली या संघाने मात्र विजय मिळवलाय. परंतु या मॅच मध्ये खरं तर प्रतीक्षा आहे जिंकणार कोण, कोणत्या संघाच्या विरोधामध्ये खेळणार आणि दोन्ही मातब्बर ताकदवान संघ आहेत. 5 षटकं संपली जातील का हा डिसिजन इथे पेंडिंग आहे. चेंडू चेक केला जातोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय हा देखील पेंडिंग असेल. तिसरे पंच गवतायत फेअर डिलिव्हरी अर्थात चेंडू चांगला असेल आणि षटका संपतायत. 5 षटका संपली जातील. 2 गडी बाद 66 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 66 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मधील शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आता इथे केला जाईल. विवेक शिवेकर ऑन स्ट्राइक. या दरम्यान जरा बॅटनं फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाहतोय दूरवरती राहील. 1 बाउन्स पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलाय. 1 बाउन्स चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. 4वा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. शेवटच्या चेंडूमध्ये अप्रतिम सुरुवात. या दरम्यान देखील फटका तिथे खेळून काढला गेलाय. सजवलाय क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. दूरवरती असेल परंतु लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 2 धावा इथे पण पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी देखील कॉल झालाय आणि पैकी थोडीशी खराब असेल. 3 धावा चेंडूवरती येत आहेत. खरं तर एका धावेसाठी इथे लढलं जातंय, झुंजलं जातंय. पंच देखील इथे चौकार आहे की नाही चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय येतोय. बाउंड्री या दरम्यान चेक केली जाईल. शेवटचा आणि अंतिम षटक इथे मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विवेकने एक दर्जेदार फटका खेळत चौकार खेळून काढला. परंतु दुसऱ्या चेंडूवरती देखील खरं तर एक चांगला फटका होता. क्षेत्ररक्षण अप्रतिम देखील पाहायला मिळालं. 3 धावा तर इथे पूर्ण केल्यात. खरं तर प्रत्येक धावेसाठी इथे संघर्ष सुरू आहे. एक धाव इथे महत्वाची आहे. सामना देखील महत्वाचा आहे. स्पर्धा देखील महत्वाची आहे. स्पर्धा जिंकायची आहे. या स्पर्धेच्या करंडकावरती आपलं नाव कोरायचं आहे. त्यासाठी इथे संघर्ष 2 संघांमध्ये पाहायला मिळतोय. लहान मुलांना विनंती आहे कृपया तुम्ही थोडंसं बाहेर जा. मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक बाळूशेठ वाडेकर त्याचप्रमाणे समालोचक मित्र सुमितजी सुतार सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक मनापासून स्वागत. गो टू कॉम्बॉक्स. तिसरे पंच गवतायत. चेंडू सीमापार असेल. चौकार खेळवलाय पंचांना आणि या चेंडूवरती अर्थात बॅक टू बॅक आता 2 चेंडूंवरती 2 चौकार आलेत. धावफलक इथे पुढे जाईल.
74 धावा धावफलकावरती असतील. अंतिम षटकामध्ये विवेकच्या बॅटमधनं 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. या दरम्यान देखील पुन्हा एकदा जागा बनवून फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तैनात असेल. एक सिंगल घेतली जाते आणि एका धाव्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. दुसऱ्या धाब्यासाठी इथे आपण पाहतोय प्रयत्न दोघांमध्ये नक्कीच चर्चा देखील पाहायला मिळते. हास्य चेहरे आणि तदनंतर एकच धावफलक पुढे जाईल. 75 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचं षटक आहे. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. किती धावसंख्या इथे उभारली जाईल प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये किती स्कोर असणार हे देखील पाहायचं आहे. या दरम्यान इथे फटका खेळून काढला जातोय. बॅट वरती चेंडू येताना पाहायला मिळत नाही. भूषण गोळे देखील इथे संघर्ष करतोय. प्रत्येक चेंडूवरती खरं तर बॅट फिरवतोय. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. कारण की शेवटचं षटक आहे ते गरजेचं आहे. धावा येणं देखील गरजेचं आहे. 76 धावा धावफलकावरती असतील. विवेक ऑन स्ट्राईक. या दरम्यान इथे देखील पुन्हा एकदा फटका पाहायला मिळेल. नो मॅच लँडमध्ये चेंडू पडला जाईल. एक सिंगल घेतली जाते. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आणि तदनंतर केलेली एक बारदार गोलंदाजी इथे संघाला कमबॅक करून देते. निश्चित प्रमाणात देतोरमध्ये एक चांगली गोलंदाजी अर्थात एक चांगली गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाला देखील थांबून ठेवण्याचं काम इथे गोलंदाजानं केलंय. शेवटचा चेंडू लास्ट बॉल ऑफ द इनिंग. या दरम्यान इथे देखील पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतोय. ब्लॉक होल चेंडू होता. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. सचिन बर्गेची फेकी. राहुल कदमचं इथे कलेक्शन अप्रतिम आणि तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय येतोय. एक इनिंग एक डाव इथे संपला जातोय आणि तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र निर्णय पाठवण्यात आलाय. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक मृणाल शेठ लांडे पाटलांचं या ठिकाणी आगमन होतंय. मनपूर्वक मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगमध्ये ज्यांनी या स्पर्धेसाठी बॉल आणि स्टंप सौजन्य केलेलं आहे वैष्णवी ॲटो गॅरेजचे सर्व आमचे मार्गदर्शक उत्तम शेठ म्हातारे उद्योजक शिंदेगाव हिरामनदादा केंद्रे यांचं या ठिकाणी आगमन होते. मनपूर्वक मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष क्रिकेटवेड व्यक्तिमत्व कावरामान्ना मिंडे, त्याचप्रमाणे उद्योजक उपसरपंच राहुल शेठ पानमंद, ग्रामपंचायत सदस्य सुनील शेठ पडवळ यादी सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सर्वांचंच पुनश्च एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत. विनंती असेल व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हा. गो टू कॉम्बॉक्स. तिसऱ्या पंचांकडे देखील अजून येणं अपेक्षित असेल. पेंडिंग देखील आहे. एक इनिंग एक डाव मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय. किती धाब्यांचा आपण इथे मात्र प्रतिस्पर्धी अर्थात SBMCC म्हाळुंगे इंगळे या संघासमोर ठेवलं जाणार हे देखील आपल्याला प्रतीक्षा असेल. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग अर्थात RPL 2024 दुपारच्या सत्रामध्ये सामना क्रमांक 2 इथे मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL 2024 या स्पर्धेसाठी बॉल आणि स्टंप सौजन्य ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेला आहे वैष्णवी ऑटो गॅरेजचे प्रोप्रायटर सन्मान्य श्री उत्तम शेठ म्हाताळे आणि शिंदेगाव डगरीचे उद्योजक सन्मान्य श्री हिरामन शेठ केंदळे या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 RPL कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत आहे. तमाम सर्व क्रिकेट प्रेक्षक मायबाप वर्ग या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहात. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत आहे. उद्योजक सन्माननीय दिनेश शेठ गाडे पाटील आणि मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतोय. आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 RPL कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत, हार्दिक स्वागत आहे.
आमच्या या दोस्तीची आहे वेगळीच दुनियादारी, आमच्या या दोस्तीची आहे वेगळीच दुनियादारी. वेळेला पडणार सर्वांना भारी, मैदान गाजवायला आली पहा मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन, खेड, वेताळे, वाडा, येलवाडी. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय राहुल शेठ थिगळे, युवा उद्योजक खेड माननीय रणजित भाऊ गाडे पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड माननीय दत्ता भाऊ आवळे, युवा उद्योजक वेताळे. मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन, खेड, वेताळे, वाडा, येलवाडी. या ठिकाणी एक इनिंग एक डाव मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. मैत्री ग्रुप स्पोर्ट खेड, एलवाडी, वेताळे, पाडा या संघाच्या धावफलकावरती 6 षटकांमध्ये 79 धावा ज्या मात्र बडवल्या गेल्यात आणि विजयासाठी प्रतिस्पर्धी संघ अर्थात SBMCC म्हाळुंगे इंगळे या संघाला मात्र विजयासाठी 80 धावसंख्येची गरज असेल. तुम्ही पाहता हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग अर्थात RPL 2024. मी मात्र थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. यानंतर ऐकत रहा आमचे मार्गदर्शक प्रवीणजी गायकवाड सरांना. आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला, आमच्या या खेळाचा झाला सगळीकडे एकच बोलबाला. झेंडा फडकला शुरांचा, SBMCC म्हाळुंगे इंगळे संघ खेळायला आला. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय नितीन शेठ फलके, उपसरपंच श्री क्षेत्र म्हाळुंगे इंगळे, माननीय शकरदादा तुपे, माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री क्षेत्र म्हाळुंगे इंगळे, SBMCC म्हाळुंगे इंगळे. धन्यवाद विशाल कालेकर सर. अतिशय सुंदर समालोचन पहिल्या इनिंगमध्ये विशाल सरांचं आपण या ठिकाणी ऐकलत. मॅच खूप महत्त्वाची मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन, खेड, वेताळे, येलवाडी, वाडा, सन्माननीय राहुल शेठ तिगळे, सन्माननीय रणजित शेठ गाडे, सन्माननीय दत्ता आवळे यांच्या मालकीची टीम. तर दुसऱ्या बाजूला SBMCC म्हाळुंगे इंगळे, सन्माननीय नितीन शेठ फलके, त्याचबरोबर सन्माननीय शकरदादा तुपे यांच्या मालकीची टीम मैदानाच्या आतमध्ये ही लढत खेळण्यासाठी सज्ज अगदी आपण पाहतोय. सर्वप्रथम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशनने सर्वप्रथम फलंदाजी केली आणि या बनवल्या गेल्या धावा 79 6 षटकांमध्ये 80 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते आहे. एक पारितोषिक या ठिकाणी येते. SBMCC म्हाळुंगे टीमचे संघमालक विद्यमान उपसरपंच नितीन शेठ फलके, संघमालक माजी उपसरपंच क्रिकेटवेडे व्यक्तिमत्व शेखरदादा तुपे यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी जेवढे षटकार ह्या इनिंगमध्ये येतील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं प्राइज असणार आहे. गो टू कॉम्बॉक्स प्रवीण गायकवाड सर. सामन्याला होईल सुरुवात आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला असेल सचिन बर्गे, तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतो आहे आसिफ शेख मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. आयकॉन म्हणून नक्कीच समाविष्ट केले गेले आसिफ शेख यांना. सद्यस्थितीला अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आसिफ शेख गाजवताना नक्कीच पाहायला मिळतो आहे. महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या बाहेर असेल, आपला दर्जेदार खेळ नक्कीच दाखवलाय. दुसऱ्या बाजूला याच तालुक्यातील एक नामांकित खेळाडू म्हणून सचिन बर्गे यांची ओळख. हा फटका फ्रंट फुट वरती आलाय, पहिल्या चेंडूवरती केलंय आक्रमण, चेंडू एक टप्पा खात सीधा सीमारेषेच्या बाहेर, चौकारासाठी 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी प्रेक्षकांसाठी देखील आज देखील खुशखबर असणार आहे. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी लकी ड्रॉची जी कुपन आहेत प्रेक्षकांसाठी ते या ठिकाणी वितरण चालू केलेलं आहे. ज्या प्रेक्षकांना या ठिकाणी लकी ड्रॉचं कुपन विकत घ्यायचं असेल, खरेदी करायचं असेल, त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला संपर्क साधायचा आहे. आज देखील भाग्यवान एका प्रेक्षकाला आपण सायकल देखील भेट देणार आहोत. गो टू कॉम्बॉक्स.
भूषण गोळे गोलंदाजी मार्कवरती आहे. समोर आहे सचिन बर्गे. अगदी आपण पाहतोय खेड तालुका क्रिकेटमधलं एक वलयांकित नाव. जोरदार अपील त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चित्याच्या चपळाईने चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल आणि या धावफलक पुढे जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल 5 या धावसंख्येवरती धावफलक पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. ऊन सावल्यांचा खेळ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग एक सुंदर आयोजन असलेली एक नेत्रदीपक क्रिकेटची स्पर्धा. अनेक जर लाईव्ह बरोबर देखील जोडले जातात दिवसभराच्या सत्रात. या सामन्यांचा नक्कीच आनंद घेत आहेत. खेड तालुक्याची एक मानाची क्रिकेटची स्पर्धा म्हणून या क्रिकेटच्या स्पर्धेकडे मात्र जे पाहिले जात आहे भूषण गोळे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमधला एक नामांकित आयकॉन आहे. भूषण गोळे अनेक स्पर्धा सद्यस्थितीला गाजवताना पाहायला मिळतोय. समोर आसिफ लॉफ्ट केलाय ऑन साइडच्या दिशेला. आसिफने शतरक्षक आलाय चेंडूच्या खाली. आयकॉन आसिफ शेख बॅक टू द पॅव्हिलियन. फार मोठा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. याच विकेटची होती प्रतीक्षा. आयकॉननं मात्र टिपलंय आणि आसिफ शेख त्या ठिकाणी मात्र निराशजनक स्थितीमध्ये माघारी परतताना जो पाहायला मिळतो आहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय. राहुल कदम मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. नेहमी चर्चेत राहिली आरपीएल व्यासपीठावरती अनेक नक्कीच मान्यवर आहेत. त्यांचं स्वागत आमचे स्वतः आयोजक आमचे पिंटू भाऊ सातकर त्या ठिकाणी मात्र आहेत. बरंचसं क्रिकेट खेळले त्यानंतर मात्र आयोजन करतात पिंटू भाऊ. अगदी आपण पाहतोय त्यांना साथ देणारे त्यांचे सगळे सहकारी मित्र हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटी खेड तालुका आरपीएल आयोजन कमिटीचं मात्र सुंदर आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतो आहे. हा फटका पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. शतरक्षक करेल चेंडूचा पाठलाग. चेंडू सुसाट वेगात सीमा पार. खणखणीत चौकार. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 9 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. फ्रंट फुटवरती येऊन पुन्हा एकदा दिशा दिली आहे चेंडूला. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू सुसाट वेगात सीमा पार. खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. काय प्रभावशाली सुरुवात आहे मैदानाच्या आतमध्ये. वेल बिगिनिंग इज हाफ डन. एक चांगली सुरुवात निम्म यश मिळाल्यासारखी असते. एका बाजूला अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उभा आहे सचिन बर्गे. तर स्ट्राईकच्या दिशेला अगदी आपण पाहतो आहे राहुल कदम मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. बनवायच्या 80 धावा 6 षटकांमध्ये आणि या स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा या स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतो आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. 14 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये एका षटकाचा खेळ त्या ठिकाणी मात्र संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. 30 चेंडू 66 धावा. मॅचचं समीकरण अगदी आपण पाहतोय. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. हारा वही है जो लढा नाही. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष नक्कीच पेटताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा थरार एक महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. प्रत्येक टीमचा नक्कीच प्रयत्न असेल टॉपर ठरायचं. प्रत्येक टीमचा प्रयत्न असेल त्या ठिकाणी मात्र बक्षीस पात्र व्हायचं आणि प्रत्येक जण स्वप्न नक्कीच पाहिलं असेल. वर्षभर या ठिकाणी हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेच्या निमित्तानं
खेड तालुक्याचे निवेदक सन्माननीय कैलास दुधाळे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गो टू कॉमेंट्री बॉक्स प्रवीण गायकवाड सर. धावफलकावरती धाबा जर पाहिलं तर मात्र 14 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतो आहे. समाजसेवेचं देखील अतिशय सुरेख कामकाज सन्माननीय कैलास दुधाळे साहेब यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय खेड तालुक्यामध्ये. आणि खऱ्या अर्थानं गोर गरिबांची जाण असणारं हे व्यक्तिमत्व प्रसिद्ध निवेदक देखील आहेत आणि त्यांचं व्यासपीठावरती या आगमन होताना जे पाहायला मिळतंय, मनापासून स्वागत. हा चेंडू फ्रंट फूट वरती आलाय, पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला चेंडूला खेळून काढले, शतरक्षक करतोय चेंडूचा पाठलाग, सक्सेस देखील त्या ठिकाणी मात्र जो झालाय. 2 धावा त्या ठिकाणी मात्र वेगवान पळून पूर्ण केलं जात आहेत. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 16 वरती. 29 चेंडू शेवटचे शिल्लक आणि जिंकण्यासाठी 64 धावांची गरज. संघर्ष आणि फार मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. या अगोदरची मॅच देखील रोमहर्षक नक्कीच आपण पाहिलेली आहे. या मॅच मध्ये देखील रोमहर्षकचा शेवटपर्यंत पाहायला मिळेल. सचिन बर्गे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला राहुल कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओ फटका त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवलंय, एक टप्पा खा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकारासाठी 4 रन, खणखणीत चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. जिसमें है दम, राहुल कदम मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे. विजयाची चाहूल फक्त आणि फक्त राहुल कदम स्ट्राईकच्या दिशेला खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 20 धावा स्कोर कार्ड वरती, शेवटचे 28 चेंडू, 60 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. संघर्ष रंगताना पाहायला मिळेल. ओ हा चेंडू अगदी आपण पाहतोय लेग स्टिकच्या जास्तीत बाहेर जाणारा, वाईड म्हणून पंच इशारा करतायत. सन्माननीय संजय भालेराव सर मुख्य पंचांच्या भूमिकेत कार्यरत आहेत. महेश जाधव सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमचे मार्गदर्शक अजय आवळे सर नक्कीच कार्यरत आहेत. चांगलं काम पंचांचं देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्डवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अगदी आपण पाहतो आहे. विवेक पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. खेड तालुक्याची मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. RPL हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग तुम्ही पाहतायत, आनंद नक्कीच घेतायत. उलट्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरवलाय विवेकनं. अगदी आपण पाहतोय डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी असेल. गोलंदाज फलंदाजाचे कुमकुवत दुवेक, ताकदवान दुवेक याचा अभ्यास करून गोलंदाजी करणारा असावा. आणि विवेक तशाच प्रकारची गोलंदाजी या काहीशी मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय, दिशा दिली आहे, शतरक्षक येईल चेंडूवरती, सिंगल घेतली जाईल, 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. सचिन बर्गे स्ट्राईकच्या दिशेला पोहोचताना पाहायला मिळतील. धावफलकावरची धावा 22 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये, शेवटचे 26 चेंडू आणि जिंकण्यासाठी 58 धावांचं लक्ष. सचिन या 3 अक्षरामध्ये क्रिकेट विश्व सामावले. सचिन या नावाला क्रिकेटमध्ये एक वेगळंच वलय आहे. आणि अगदी आपण पाहतोय गेली कित्येक वर्ष खेड तालुक्यामध्ये हा खेळाडू क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. नाव आहे सचिन बर्गे. लढण्याची धमक आहे, संघर्ष करण्याची ताकद आहे सचिन बर्गे. आणि या स्ट्राईकच्या दिशेला मात्र उभा आहे. फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला सचिन बर्गेच्या बॅटमधून सनसनीत चौकार, 4 रन. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. सचिन बर्गेच्या बॅटमधून एक सनसनीत चौकार येताना जो पाहायला मिळतोय. 26 धावा स्कोर कार्ड वरती, शेवटचे 25 चेंडू, 54 धावांचं लक्ष ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. मॅच रंगतदार होईल
आटीतटीची होईल. पहा पुन्हा एकदा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चेंडूवरती आला, ऑफसाईडच्या दिशेला त्या ठिकाणी दिशा दिली, परंतु आता या ठिकाणी सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. चौफेर फटकेबाजी त्या ठिकाणी मात्र सचिन बर्गे द्वारा मात्र करण्याचा प्रयत्न होईल. फार मोठा अनुभव पाठीमाग आहे आणि अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु नक्कीच जो असतो. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिलं तर मात्र 2 ओव्हरचा खेळ संपलाय. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा स्कोर कार्डवरती आहे. अर्थात 24 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष्य. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. पाहिजे की कुणाच्या हातात षटक सोपवलं जात आहे. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मात्र क्रिकेट रसिकांच्या नजरा या देखील स्पर्धेकडे लागून आहेत. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये अगदी आपण पाहणार आहोत. आरपीएलचं पर्व अगदी कोण जिंकणार याकडे मात्र पहिल्या दिवसापासून सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. अनेक टीमचा त्या ठिकाणी मात्र अस्तित्व कालच त्या ठिकाणी संपलं. मला वाटतं काल कॉलबॅक त्या ठिकाणी जो होता, परंतु आज विजय पताका फडकवण्यासाठी प्रत्येक जण सज्ज आहे. बक्षीस पात्र होण्यासाठी प्रत्येक जण मात्र सज्ज आहे. आणि कोणती टीम आज, कोणत्या 2 टीम बक्षीस पात्र होणार आहेत ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज त्या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे भूषण गोळे. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमधलं एक वलयांकित नाव आहे. अनेक ठिकाणी आयकॉन आयडॉल म्हणून मागणी भूषण गोळे यांना. हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे उजव्या एष्टीच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे. एक धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 28 वरती. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांचं लक्ष्य ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. आकाशाचे वेध आहेत. क्षेत्ररक्षक येईल चेंडूच्या खाली. झेल निसटलाय. जीवनदान त्या ठिकाणी. जीवनदान कुणाला दिलंय? सचिन बर्गे सारख्या एका कसलेल्या खेळाडूला जीवनदान देणं महागात पडेल. मैदानाच्या आतमध्ये सचिन बर्गे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो एक सुरक्षित आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावफलकावरची धावा जर पाहिलं तर मात्र 29 धावा आणि शेवटचे 23 चेंडू जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष्य अगदी आपण पाहतो आहे. काय घडणार आहे मैदानाच्या आतमध्ये मोठमोठाले आवाज नक्कीच आपण पाहतो आहे. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा. हा संघर्ष आहे आरपीएल 2024 आपल्या नावावरती करण्यासाठीचा. वर्षभर नक्की चर्चा राहते. जो कोणी विजेता असेल त्याची अगदी आपण पाहतोय 5वं पर्व मोठ्या धुमधडाक्यात चालू झाले. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आमची संपूर्ण कमिटी, त्यांचे कष्ट, मेहनत आणि त्यानंतर उभी राहिलेली स्पर्धा नक्कीच अगदी आपण पाहतोय. फ्लॅट 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 सिक्सर राहुल कदमच्या बॅट मधून आणखीन एक जलवा. 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 35 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 3 त्या ठिकाणी जारी आहे. शेवटचे 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांचं लक्ष्य अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. तब्बल 80 धावांचं लक्ष्य 6 षटकांमध्ये समोर ठेवलं होतं. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होती. एक विकेट गेल्यानंतर त्यानंतर मात्र जबरदस्त कामगिरी. राहुल कदम 8 चेंडू 22 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचेल या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावरती मात्र अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन दाखल आहेत. प्रत्येक दिवशी या ठिकाणी ही सगळी क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व मैदानावरती हजर असतात आणि खऱ्या अर्थानं खेड तालुक्याचं क्रिकेट देखील बहरताना आपल्याला जे पाहायला मिळतं आहे आरपीएलच्या रूपानं. अनेक चांगले चांगले खेळाडू अगदी त्यांना प्रोफेशनल टीममधून खुल्या गटात देखील मागणी नक्कीच चालू आहे आणि खेड तालुक्याचं क्रिकेट बहरताना
आपल्याला नक्कीच जे पाहायला मिळतं आहे. हा फटका अगदी आपण पाहतोय स्क्वेअर कटचा आणखीन एक देखना फटका सचिन बर्गेच्या बॅट मधून क्लास पाहायला मिळाल्या फटक्यामध्ये. सचिन बर्गे सनसनीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 40 धाबा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 20 चेंडू 40 धाबांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 40 आल्या, 40 अजून मात्र यायच्यात. मैदानाच्या आतमध्ये सचिन ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा आता मात्र अप्पर कट खेळला गेलाय. त्या ठिकाणी शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली गेली आहे. चपळाई त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. टाळ्यांचा पुन्हा एकदा कडकडाट. द क्रिकेट लेजंड सचिन बर्गे गेली कित्येक वर्ष खेड तालुक्याचं नाव रोशन करताना पाहायला मिळतो आहे. अनेक टीम्स मधून फार मोठी मागणी महाराष्ट्रामधून सचिन बर्गे यांना अगदी आपण पाहतो आहे. स्ट्राईकच्या दिशेला उभे आहेत. 42 धाबा स्कोर कार्ड वरती. शेवटचे 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांचं लक्ष्य. फटका सजवलाय पुन्हा एकदा. गगनाला गवसणी घालणारा गगनचुंबी गगनभेदी हवेच्या लाटावरती स्वार होत जातोय षटकार. सचिन बर्गे ऑन फायर. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिल है तो दिक्कत है और दिक्कत है तो मैं सचिन होना. सचिन या नावात क्रिकेट विश्व सामावले. धावफलक 48. शेवटचे 18 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष्य. मॅच ही देखील रंगतदार शेवटपर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळेल. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग महत्वपूर्ण दुसरी मॅच आजच्या दिवसभरातील अगदी आपण पाहतो आहे. मैत्री ग्रुप स्पोर्ट्स खेड येलवाडी वेताळे वाडा आणि त्यांच्या विरोधात SBMCC महाळुंगे इंगळे या 2 टीमच्या दरम्यान रंगलेला हा मुकाबला क्रिकेटच्या रसिक या ठिकाणी पाहत आहेत. थँक्यू सर. या ठिकाणी व्यासपीठावरती आपण 2 सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॉल आणि स्टंप सौजन्य आपल्याला केलेलं आहे. या ठिकाणी वैष्णवी ॲटो गॅरेजचे सर्व आमचे मार्गदर्शक उत्तम शेठ म्हाताळे यांचा सर्वप्रथम या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. त्याचप्रमाणे हिरामनदादा केंदळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेल जगदंबा 72चे ऑनर महेंद्रभाऊ सावंत त्याचप्रमाणे प्रसिद्ध निवेदक कैलासभाऊ दुधाळे यांना देखील मी विनंती करेल आपण समोर यायचं आहे. त्याचप्रमाणे उद्योजक मच्छिंद्र शेठ जाधव या तिन्ही मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी या वैष्णवी ॲटो गॅरेजचे सर्व उद्योजक उत्तम शेठ म्हाताळे यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न केला जातोय. त्यानंतर उद्योजक शिंदेगाव हिरामनदादा केंदळे यांचा देखील आपण सन्मान व्यासपीठावरती संपन्न करतोय. निवेदक कैलासजी दुधाळे सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. येथे सर्व मान्यवर RPLचे सर्व आयोजक या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत. सर्वांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं या ठिकाणी नुकतंच आगमन होतंय SBMCC संघाचे संघमालक म्हाळुंगे नगरीचे माजी आदर्श उपसरपंच माननीय श्री शेखरदादा तुपे त्याचप्रमाणे छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीप भाऊ मालुंकर त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत. धन्यवाद प्रवीण करपे सर. फार मोठी तोडफोड मैदानाच्या आतमध्ये राहुल कदमची चालू होती परंतु त्याला जाळ्यात अलगद त्या ठिकाणी मात्र अडकवलं गेलं आणि राहुल परतताना पाहायला मिळतोय परंतु आपलं काम त्यानं पूर्ण केलंय. जबरदस्त खेळ त्या ठिकाणी राहुल कदमचा आपल्याला पाहायला मिळाला.
12 चेंडू 36 धावांची खेळी. एकदा खेळ आवडला असेल मित्रांनो, राहुल कदम साठी जोरदार टाळ्या. 12 चेंडू 36 धावांची खेळी त्या ठिकाणी साकारली आपल्या टीम साठी. राहुल कदम मोक्याच्या क्षणी क्रायसिस मॅन, संकट योद्धा ठरताना नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळाला. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. अमर गोरे मैदानाच्या आतमध्ये. खेड तालुक्याची ही पॉप्युलर जोडी आहे, सुपर डुपर हिट जोडी आहे. अमर गोरे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला सचिन बर्गे अगदी आपण पाहतो आहे. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये या. थँक्यू. या ठिकाणी SBMCC म्हाळुंगे इंगळे या संघाच्या फलंदाजासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. संघमालक श्री क्षेत्र म्हाळुंगे इंगळे नगरीचे विद्यमान उपसरपंच श्री नितीन शेठ फलके आणि श्री क्षेत्र म्हाळुंगे इंगळे नगरीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शेखरदादा तुपे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. गो टू कॉम्बॉक्स प्रवीण गायकवाड सर. धन्यवाद प्रवीण करपे सर. अनेक समालोचक नक्की त्या ठिकाणी काम करताना पाहायला मिळतात आणि अशी एकमेव स्पर्धा असेल. समालोचकांची कार्यक्रम पत्रिका जर पाहिली तर मात्र प्रत्येक दिवस महाराष्ट्रातील एक एक समालोचक या ठिकाणी आपल्याला काम करताना पाहायला मिळाला. ओ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा उत्तुंग षटकार अमर गोरेच्या बॅटमधून. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. बिग हिटर म्हणून नक्कीच ओळख आहे. अगदी आपण पाहतोय 13 चेंडू 16 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. द ग्रेट मॅच फिनिशर म्हणून देखील अमर गोरेची नक्कीच ओळख आहे. कित्येक वेळेला संघ संकटात असताना अमर गोरे लढलेला आहे. आपण अनेक स्पर्धा नक्कीच पाहिलेल्या आहेत. जुन्नर तालुक्यातील शिवनेर बोडके नगर जुन्नरचं जे क्रीडांगण असेल, त्यानंतर जुन्नर प्रीमियर लीगमध्ये देखील सातत्यानं जबरदस्त परफॉर्मन्स संघ अडचणीत असताना या अमर गोरेनं केलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा अगदी आपण आपल्या बॅटनं गाजवताना नक्कीच पाहिलेला आणि तो मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो आहे. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांचं लक्ष त्या ठिकाणी असेल. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. अनेक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व दिवसभराच्या सत्रामध्ये या क्रिकेटच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत आणि या व्यक्तिमत्वांशिवाय खऱ्या अर्थाने क्रिकेट नाही आहे. या सगळ्यांचा सपोर्ट, या सगळ्यांचा पाठिंबा आणि त्यानंतर मात्र उभी राहिलेली ही RPL संघमालक देखील खूप महत्त्वाचा विषय आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रीमियर लीग स्वरूपाची क्रिकेटची स्पर्धा करता त्यावेळेस संघमालक हा विषय खूप महत्त्वाचा असतो आणि या सगळ्या संघमालकांनी त्या ठिकाणी मात्र संघमालकत्व घेतलं म्हणून त्यांचा देखील नक्कीच आभार आपल्याला त्या ठिकाणी व्यक्त करावा लागेल. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांचं लक्ष्य. गणेश वाडेकर पुणे पोलीस अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. हा फटका सचिन बर्गेच्या बॅट मधून आसमान दाखवणारा टोला. षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. एक अर्धशतक देखील झळकवलेला या मैदानावरती RPL 2024 मध्ये सचिन बर्गे यांनी. काय खेळ करताना जो पाहायला मिळतोय सचिन बर्गे. 70 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार. गगनाला गवसणी घालणारा गगनभेदी उत्तुंग षटकार. 6 धावा. बॅक टू बॅक. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. ग्रामपंचायत सदस्य अनिल बाबा आळके यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी येणार आहे. 10 चेंडू 4 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. 80 धावांचं लक्ष होतं ते पार करत असताना 5व्या षटकामध्ये सामना समीप आणून ठेवलाय आणि हा असेल विजयी फटका सचिन बर्गेच्या बॅट मधून. षटकार. MS धोनी स्टाईलने सामना संपवलाय. सचिन बर्गे जबरदस्त खेळ.
शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार लागोपाठचे 3 षटकार सचिन बर्गेनं ठोकले आणि हा सामना 5व्या षटकामध्ये संपवलाय. 80 धावांचं भलं मोठं लक्ष होतं परंतु जबरदस्त खेळ. राहुल कदम असेल सचिन बर्गे असेल चांगला खेळ नक्कीच बहरताना आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये आणि या 80 धावा चेस करण्यात नक्कीच यश येताना ज्या पाहायला मिळत आहे. वेल प्लेड SBMCC या महाळुंगे इंगळे सन्माननीय नितीन शेट फलके विद्यमान उपसरपंच आणि त्याचबरोबर शक्करदादा तुपेक माजी या उपसरपंचांच्या मालकीची टीम चांगला खेळ नक्कीच सादर करताना आपल्याला पाहायला मिळाली.